नमस्कार. बोगस शालार्थ ID घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट. 680 शिक्षकांना अटक होणार. नागपूरमधील बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरण आणि बोगस शालार्थ ID घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात 680 शिक्षकावर अटकेची टांगती तलवार आहे. बोगस शालार्थ ID घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सायबर पोलिसांकडून आत्तापर्यंत तपासलेल्या 1080 शालार्थ ID मधून 680 शिक्षकांचे शालार्थ ID बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या 680 बोगस शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार आहे. या सर्वांना पोलिसांकडून अटक करण्यात येणार असल्याचे संकेत SIT कडून मिळाले आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. नागपूर विभागातील शालार्थ ID घोटाळ्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. 5 महिन्यापूर्वी हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचा सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. उपसंचालक उल्हास नरड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने विभागातील 233 शिक्षकांचे शालार्थ ID बनावट असल्याचा अहवाल शासनास सादर केला होता. त्या आधारेच सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. 12 मार्चला सायबर पोलिसांकडे या प्रकरणात पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच एकेकांची नावं समोर येऊ लागली. सायबर पोलिसांनी तपासातून नागपूर विभागातील एकूण शिक्षकांपैकी 1080 शिक्षकांचे शालार्थ ID बोगस असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षकांची चौकशी सुरू करण्यात आली. शालार्थ घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश वाघमारेला पोलिसांनी अटक केली, पण या प्रकरणातील आरोपी माजी उपसंचालक सतीश मेंढे अद्यापही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तिन्ही न्यायालयांनी सतीश मेंढेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. असे असताना देखील त्यांना अटक होत नसल्यामुळे अटकेबाबत साशंकता व्यक्त होत आहे. या प्रकरणाच्या तपासातून 680 शिक्षकांची नियुक्ती बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना गेल्या 5 महिन्यात पोलिसांनी वरिष्ठ अधिकारी, शिक्षण अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांना अटक केली, पण अद्यापही शिक्षकांवरील संकट संपलेले नाही. आर्थिक व्यवहार करत बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने शिक्षक म्हणून नियुक्ती दर्शवत अधिकाऱ्यांच्या मतीने 680 शिक्षकांनी शालार्थ ID मिळवल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या सर्व शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार आहे. धन्यवाद.